लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला, पण त्याआधीपासून भाजपने या मतदारसंघावर खास नजर ठेवली आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सगळेच्या सगळे आमदार महायुतीचे आहेत। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आता बारामती मतदारसंघावर खास लक्ष दिले। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभेच्या तयारीसाठी सुप्रिया सुळे मैदानात। जनसंपर्क वाढवला, आंदोलनांचीही भर। महायुतीकडून कोंडी बारामतीसाठी खेळी। संसद रत्न म्हणून ओळख असलेल्या सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या। सुप्रिया सुळे यांचे भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं बंड करत सत्तेच्या सोपान चढले। अजित पवार महायुती सोबत असताना सुप्रिया सुळे मात्र एकाकी पडल्याचं चित्र होतं। मात्र लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना हरवत सुळे विजयी झाल्या। त्यानंतर आता भाजपने कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना गळाला लावलं। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता विशेष लक्ष देत आहेत। नागरिकांच्या प्रश्नासाठी स्वतः सुप्रिया सुळे यांना उपोषण आंदोलनं करावी लागतात। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त वेळ सुप्रिया सुळे यांना आता द्यावा लागतोय आणि म्हणूनच महायुतीकडून सुप्रिया सुळे यांची कोंडी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र यावर सुप्रिया सुळे काय म्हणतायत पहा। एक तर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। मतदार संघ म्हणजे काय, मतदार संघ नाही आहे, माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये माझे विरोधक एकवटणारच ना, ते काय माझ्यावर प्रेम नाही करणार, ते विरोध करायलाच आहेत। आणि ही लढाई ही एक वैचारिक लढाई आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात आमदार कोणत्या पक्षाचे आहेत तेही पहा। बारामतीची राजकीय गणित। बारामती अजित पवार, अजित पवारांची राष्ट्रवादी। दौंड राहुल कुल भाजप। इंदापूर दत्तात्रय भरणे अजित पवारांची राष्ट्रवादी। भोर शंकर मांडेकर अजित पवारांची राष्ट्रवादी। पुरंदर विजय शिवतारे शिंदेंची शिवसेना। खडकवासला भीमराव तापकीर भाजप। बारामती लोकसभा मतदारसंघातील हे सर्व आमदार महायुतीचे आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महाविकास आघाडीचीही ताकद आता कमी झाली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील एकही विद्यमान आमदार नसल्यामुळे लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांना आतापासूनच तयारी करावी लागते। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला, त्यामुळे अनेक जण आता महायुतीची वाट धरत आहेत। यातच पवार कुटुंबियांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे आणि म्हणूनच सुप्रिया सुळे ही बारामती लोकसभा मतदारसंघातच फिरू लागल्यात। त्यामुळे आता बारामतीतील जनता नेमकी कोणासोबत असणार हेच 2029च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।